टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर संयुक्त बैठक। बंडखोरांना आवरण्यावरती तीनही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार। भाजपला महापालिका निवडणुकीत खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 18 मधनं रेखा चौधरी तर प्रभाग क्रमांक 26 मधनं असावरी नवरे बिनविरोध। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। 11 पालिकांमध्ये महायुती तर 18 ठिकाणी आमने सामने। पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत फिसकटलं। तर मुंबई, ठाणे, जळगाव, पनवेल आणि नागपुरात भाजप आणि सेना एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र, मनसेची ही साथ। तर नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार। मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीत 8 ठिकाणी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी। तिकीट न मिळाल्यामुळे ठाकरे बंधूंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आणखी एक बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 197 ची जागा मनसेला गेल्यामुळे ठाकरेंच्या पदाधिकारी श्रावणी देसाईंचा अपक्ष अर्ज। राज्यातील 29 महापालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। आज अर्जांची छाननी। तर 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत। आता बंडोपांना थंड करण्याचं सर्वपक्षीयांसमोर आव्हान। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी डावलल्यामुळे कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकारी ओक्साबोक्शी रडल्या तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा काहींचा प्रयत्न। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अजित पवारांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन होणार। जिल्हा परिषदेच्या 61 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार। नवी मुंबई पालिका निवडणूक तिकिटाबाबत मंदा म्हात्रेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही, मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार। छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीत नेत्यांची मुलं आणि मुली नशीब आजमावणार। शिरसाट यांची मुलगी, अंबादास दानवेंचा भाऊ, चंद्रकांत खैरेंच्या पुतण्यासह प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा निवडणूक रिंगणार। राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना 15 जानेवारीला सुट्टी। मतदानाच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीत भरपगारी सुट्टी जाहीर। मुंबईत सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती। 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजपा आमदारांना, तर शिंदेच्या आमदारांना 372 कोटी रुपयांचा निधी। सदानंद दाते 3 जानेवारीपासून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार। विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार। नववर्षाच्या योजनेत 12,900 पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड। नव्या आकडेवारीनंतर योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक। रायगड जिल्ह्यात अवजड वाहनांवरती वाहतूक बंदी। 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आदेश लागू। पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल। 10वीची 3 मार्चची परीक्षा 11 मार्चला, तर 12वीची परीक्षा 10 एप्रिलला होणार। 208व्या शौर्य दिनानिमित्तानं भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी। 855 मोफत बसेस। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला भीम अनुयायांना पीएमपीनं मोफत प्रवास करता येणार। जपानला मागे टाकत भारत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था। भारताचा जीडीपी $4.18 ट्रिलियन वर। आगामी 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीला देखील मागे टाकेल, सरकारकडून विश्वास व्यक्त। देशातील आणखी 11 विमानतळांचा कारभार खासगी कंपन्यांकडे। विमानतळं भाडेपट्ट्यावरती देण्याच्या प्रस्तावाला केंद्राकडून गती। अदानी एंटरप्राइजेसला 6 विमानतळं प्रतिप्रवासी शुल्क बोलीवरती। दाट धुक्याचा विमान कंपन्यांना फटका। पुण्याहून दिल्ली, अमृतसर आणि लखनौला जाणारी विमानं रद्द। दाट धुक्यामुळे धावपट्टी दिसत नसल्याने विमान सेवेवर परिणाम। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खराब स्थितीत। हवा गुणवत्ता निर्देशांक 133 वर। घाटकोपर, चकाला, चेंबूर, मालाड, दादर आणि कुलाब्यामध्ये सर्वाधिक प्रदूषण।
तामिळनाडूच्या कन्याकुमारीत सरत्या 2025 वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाचं मनमोहक दृश्य. देशभरात आज 31 साजरा करण्यासाठी पर्यटकांची पर्यटन स्थळावरती मोठी गर्दी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.